हॅलो हाय नमस्कार, मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही तिरुपती बालाजीला गेलेलो आणि आता आम्हाला वर्ष झालं गेलेलो त्याला, पण काय व्हिडिओ फोटो वगैरे काढून ठेवलेले होते मोबाईलमध्ये, तर त्याच्यापासूनच व्हिडिओ बनवते. आणि काय फोटो व्हिडिओ डिलीट पण झालेत, त्यामुळे जेवढे आहेत त्याच्यातच मी बनवते. तर आम्ही गेलो म्हणजे जायला ना, आमची पुण्यामधून रात्री 10:30ची ट्रेन होती तिरुपतीची. तर मग आम्ही तिथून 10 वाजता निघालो, म्हणजे पुण्यातून. आम्ही गेलो होतो भरपूर जण. कोण गेलो, किती जण होतं, कोण कोण होतं आमच्यासोबत, काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर फोटो वगैरे बघितल्यानंतर समजेल. तर माझे मिस्टर वगैरे आले नव्हते, तर मी दुसऱ्यांसोबतच गेलेली. त्यामुळं चला आम्ही गेलो तिथं 10:30ची ट्रेन होती. तिथं तिरुपतीमध्ये आम्ही पोहोचलो 12:30च्या दरम्यान दुसऱ्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी 12:30च्या दरम्यान पोहोचलो. तिथे गेलो की आम्हाला 3 वाजल्या ना हॉटेलवर वगैरे तिथं जायला. आम्ही खूप लांब थांबलेलो, म्हणजे आम्ही गावात थांबलो होतो, वरती अजून आम्हाला भरपूर जायचं होतं. मग आम्ही विचार केला की दिवसा म्हणजे सकाळ उन्हात जाण्यापेक्षा पोरं ही आपली सोबत आहे, ती बारकी पोरं आहे ती सगळ्यांची, तर मग आपण संध्याकाळीच जाऊया. मग लगेच तयारी वगैरे केली आम्ही आणि जायला. तर इथं थांबलेत सगळे, का तर तिथं चेकिंग करूनच, सगळे चेकिंग करूनच पुढं पाठवतात. तिथून काही सुद्धा म्हणजे बस नंतर आपल्या पर्स वगैरे सगळ्या वस्तू चेकिंग करूनच पुढं पाठवतात, नाहीतर तसं पाठवतच नाहीत. तर तिथं त्या ठिकाणी बघा तुम्ही, तिथं चेकिंगसाठी पाठवतात. तिथून मग आम्ही निघालो, चेकिंग वगैरे झाली. इतकं छान, म्हणजे इतकं छान वातावरण होतं. आणि आम्ही ह्याच दिवसात गेलेलो, म्हणजे दसऱ्यालाच आम्ही तिरुपती बालाजीला गेलेलो. तर दसराच होता त्या दिवशी आणि इतकं छान वातावरण वगैरे. संध्याकाळचा टायमिंग होता, त्यात ते म्हणतात ना सनसेटचा टायमिंग, तर संध्याकाळचा टायमिंग होता. इतकं छान वातावरण वगैरे सगळं होतं. आणि रस्त्याने जाताना पण ना इतकं डोंगर वगैरेच आहेत, पण इतकं भारी वाटतंय तिकडचं, म्हणजे इतकं मस्त वाटत होतं, इतकं भारी वाटत होतं ना की एकदम स्वर्गसुख कसं म्हणतात तसंच एकदम वातावरण. आणि तिथलं तशीच सगळ्या गोष्टी होत्या, म्हणजे डोंगरच होता पण सगळ्या गोष्टी. आणि जास्त काही तिथं काही इतकं असंही नाहीये की आपल्या इकडच्या सारखं की सगळं डोंगरच होतं. तिथं वरती जाताना, जिथून चेकिंग करून सोडतात ना तिथून वरती जाताना बघू शकता तुम्ही. बघा किती मस्त, म्हणजे इतकं भारी वाटत होतं. आणि संध्याकाळचा टायमिंग होता आणि तरी आम्ही जिथं थांबलेलो ना तिथून आम्हाला तिरुपतीपर्यंत जायला तरी आम्हाला 2-2.5 तास लागले. आणि आम्ही स्पेशलच 9-10 जण होतो, त्यामुळे आम्ही स्पेशलच बस केली होती. तर आता तिथं जाण्याचं पुढं ज्यावेळेस ते मंदिर लागायला लागलं ना, तेव्हापासूनच लाइटिंग वगैरे इतकी छान केलेली. आणि दसरा होता त्यामुळं पूर्ण सगळी मंदिराला नंतर पूर्ण म्हणजे इतकी छान लाइटिंग केली होती ना. एक मला वाटतंय 5-6 किलोमीटरच्या पण अगोदरपासूनच मंदिराला तिथूनच लाइटिंग केलेली सुरुवात होती. तर गेल्या वर्षी आम्ही दसऱ्याच्या टायमिंगला गेल्यामुळं बघा तुम्ही इतकं छान. बघा आता त्या रावणाचं पण हे केलेलं आहे आणि त्याला पण पूर्ण लाइटिंग लावलेली आहे. सगळं छान केलेलं आहे. आणि एक चुकी आमची काय झाली की मंदिराच्या तिथं बाजूला ना, मंदिराच्या तिथंच रूम मिळतात, पण त्याच्याबद्दल आम्हाला काही माहितीच नव्हती. त्यामुळं आम्हाला एकदम लांब, म्हणजे लय लांब आम्हाला थांबावं लागलं. म्हणजे आम्हाला लय लांब हॉटेल घ्यावं लागलं आणि पहिल्यांदाच गेल्यामुळं काय माहिती वगैरे नव्हती. त्यामुळे तुम्ही बघा ही सगळी लाइटिंगच केलेली आहे, इतकी छान, म्हणजे निशब्द, बोलायला शब्दच नाहीत. पूर्ण सगळी लाइटिंग होती. आणि मग आम्ही गेलो. आता ह्यातले काही व्हिडिओ माझ्या मोबाईलमधून गेले, डिलीट झालेत वगैरे, फोटो वगैरे डिलीट झालेत. मग आम्ही तिथं पोचलो, बस आम्हाला सोडून आम्ही तिथं पोचलो वगैरे. मग माझ्या बहिणीच्या मुलाचं जावळ पण तिथं काढायचं होतं. तर इथं बघा मंदिराच्या एका बाजूला ना पूर्ण ते सगळे बालाजीला माहिती आहे ना केस वगैरे सगळे काढतात, बायका वगैरे पण. म्हणजे बघून इतकंही झालं की कमरेपर्यंत लांब केस असणाऱ्या बायका पण सरळ जाऊन पुढं जाऊन बसून केस काढतात. आणि केस काढायचे म्हणले ना तर अगोदर पास घ्यावा लागतो, म्हणजे अगोदर जाऊन तिथं पास घ्यावा लागतो. आणि पास घेतल्यानंतरच मग ते तो दाखवूनच मग केस कट करायला देत. तर त्याचे जावळाचे केस काढून दिले त्या लेडीजने आमच्याजवळ. आणि मग तो राहतच नव्हता, तो रडत होता ना, मुलगा एकदम. आणि तो बहिणीचा मुलगा आहे आणि ते दाजी आहेत. आणि आम्ही गेलो होतो म्हणजे आम्ही कोण गेलेलो, मी,
माझा मुलगा, मी त्यावेळेस प्रेग्नेंट होती ना, तर मी, माझा मुलगा, बहीण, दाजी, त्यांची मुलगी, मुलगा आणि बहिणीची नणंद पण होती आमच्यासोबत आणि माझे आई वडील होते. आम्ही एवढे जण 9-10 7-8 जण गेलेलो आम्ही आणि बहिणीचे सासू पण होते. तर तिथं आम्ही काय फोटो काढले, काय व्हिडिओ काढले, पण ते काही इतके असे व्यवस्थित आले नव्हते वगैरे. तर हे मेन मंदिर आहे बरं का. तर रात्रीच्या टायमिंगला गेल्यामुळं आणि भरपूर इतकी लाईटिंग होती ना, त्यामुळं फोटो पण व्यवस्थित येत नव्हते आणि व्यवस्थित सगळं दिसत नव्हतं. तरी पण त्यातनं पण आम्ही फोटो काढले वगैरे झालं. आणि बघा, हे जातानाच आहे तो छोटासा मी व्हिडिओ काढला होता, त्यात तो पण ॲड केलाय. आणि बघा, आम्ही एवढे सगळेजण गेलो होतो, त्या सगळ्यांचे फोटो वगैरे थोडेसे होते माझ्याकडे, तर ते फोटो पण मी ॲड केलेले आहेत. तर हे सगळे आम्ही एवढे जण गेलो होतो. तर ही आमची चिल्लर पार्टी आहे. एवढी मुलं होती, म्हणजे माझा मुलगा आणि तिची 2 मुलं, आणि हे सगळे आम्ही एवढेच जण गेलो होतो. तरी त्यात वडील नाही. मस्त आम्ही छान फोटो काढले वगैरे, मस्त एक आठवण राहिली. पण तिथं एवढ्या गोष्टी महाग आहेत ना, इतक्या सगळ्या, म्हणजे काही खरेदी करायचं वगैरे म्हणलं तर तिथं इतक्या गोष्टी महाग आहेत ना, खूप गोष्टी महाग आहेत तिथं घेण्यासारखं. असं आपल्याला तर घेण्यासारखं म्हणलं ना तर खूप गोष्टी महाग आहेत त्या घेण्यासारख्या, अशा एवढ्या नाहीत ना. बघा, मंदिर वगैरे इतकं, म्हणजे तिथं असं बघून इतकं छान वाटत होतं. पण असं फोटोंमध्ये इतकं व्यवस्थित आलं नाही, पण इतकं भारी, म्हणजे खरंच मस्त आहे, एकदम भारी आहे. तिरुपतीला आम्हाला दर्शन वगैरे काही झालं नाही, घावलं नाही, म्हणजे खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही काही दर्शन वगैरे इतकं काही झालं नाही, घावलं नाही आम्हाला. पण मस्त भारी, म्हणजे सगळं मस्त झालं. ट्रिप आमची मस्त झाली. नंतर आम्ही हॉटेलला आलो. आम्हाला यायला संध्याकाळच्या 11-11:30 वाजल्या, पण तिकडं जेवण आपल्याला व्यवस्थित भेटत नाही. आणि मग हॉटेलवर आलो. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही फोटो वगैरे थोडंसं तिथं हॉटेलवरच फोटोशूट वगैरे केलं. आणि फोटोशूट केल्यानंतर मग आम्हाला चेकआउट करायचं होतं 11:30 चेकआउट करायचं होतं. 11:30 का 12:00 चेकआउट करायचं होतं. मग आम्ही चेकआउट केलं वगैरे. तिथं थोडीफार मंदिरं पण छान छान होती. तर ती मंदिरं पण आम्ही 2-3 मंदिरं पण बघितली जवळ आसपास, त्या हॉटेलच्या जवळ आसपास होती ती, कारण आमची संध्याकाळची ट्रेन होती. त्यामुळं आम्ही तिथून नंतर म्हणलं की विचार केला की तिथंच ती मंदिरं बघायची आणि मग जायचं. तर बघा तुम्ही, हे पण मंदिर इतकं छान, म्हणजे इतकं छान मंदिर होतं ना की काही बोलायचंच काम नाही. म्हणजे खरंच डोळ्याचं पारणंच फिटलं आपण म्हणतो ना, तसं एकदम होतं. तर तिथं आतमध्ये परमिशन नव्हती फोटो काढायला, तरी पण एक माहिती आहे ना आपल्यात थोडंसं हे असतं, ते आपण एखादा तरी क्लिक करतो. आणि बघितलं ना, स्टेशनला गेलो 10 वाजता, इतकं छान होतं ना कोल्हापूरला जाताना. आमचं कोल्हापूरचं दर्शन पण, कोल्हापूरचा देवीच्या तिथलं एवढं काही, तिथलं पण व्हिडिओ फोटो वगैरे काय राहिले नाहीत माझ्याकडे. तिथला पण व्हिडिओ तुम्हाला मी टाकेल ह्या व्हिडिओ नंतर. चला, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.